नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरतीसाठी भारतीय राज्यघटनेतील कलम यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अस्पृश्यता म्हणजेच अनटचेबिलिटी नष्ट करणे। तर पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करणे यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, कलम 36 ते 51। तर पहा, भारतीय राज्यघटनेतील जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत तर ते पहा कलम 36 ते 51 या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यपालाच्या अध्यादेशाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर या प्रश्नाचं पहा उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 213। तर राज्यपालाच्या अध्यादेशाचा अधिकार हा पहा भारतीय राज्यघटनेतील कलम 213 या कलमात नमूद केलेले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, कलम 21A जो शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो हे पहा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन डी, 86वी घटना दुरुस्ती 2002। तर कलम 21A जो शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो तर ते पहा 86वी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या कलमानुसार नागरिकत्व संबंधित कायदा बनवण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, कलम 11। तर पहा, कलम 11 या कलमानुसार नागरिकत्व संबंधित कायदा बनवण्याचा अधिकार हा केवळ संसदेला आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा मूलभूत कर्तव्यांशी फंडामेंटल ड्युटीज संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, भाग 4A। तर पहा, भारतीय राज्यघटनेचा जो भाग 4A आहे तर ते पहा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य हे मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी, कलम 39A। तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 39A या कलमामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य हे मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत। प्रश्न क्रमांक 8, 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार संविधानात कोणता नवीन भाग आणि कोणती नवीन अनुसूची जोडली गेलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, भाग 9 आणि 11वी अनुसूची। तर पहा, 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 नुसार संविधानात भाग 9 हे नवीन भाग आणि 11वी अनुसूची ही नवीन अनुसूची जोडली गेलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक ए पहा, कलम 17। तर भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 17 या कलमाअंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे की मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपाल करेल? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, अनुच्छेद 164। तर पहा, अनुच्छेद 164 या अनुच्छेदामध्ये असं नमूद केलेलं आहे की मुख्यमंत्र्याची नेमणूक ही राज्यपाल करेल। प्रश्न क्रमांक 11, राज्यांसाठी समान नागरी संहिता तयार करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन ए कलम 44. तर पहा राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्याची तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 44 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. संसदेला मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाच्या मूलभूत संरचनेत नाही, असे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे स्पष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी 24वी घटनादुरुस्ती 1971. तर पहा संसदेला मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाच्या मूलभूत संरचनेत नाही, असे पहा 24वी घटनादुरुस्ती 1971 या घटनादुरुस्तीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपाल राज्याच्या विधानमंडळाचे अधिवेशन बोलवतो किंवा स्थगित करतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन ए कलम 174. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 या कलमाद्वारे राज्यपाल राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन बोलवतो किंवा स्थगित करतो. प्रश्न क्रमांक 14. संवैधानिक उपायांचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी कलम 32. तर पहा संवैधानिक उपायांचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 या कलमामध्ये पहा नमूद केलेला आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलेले आहे. कलम कोणते आहे? तर ते कलम 32 हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाखाली येतो? तर ऑप्शन बी पहा अनुच्छेद 23 ते 24. तर भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा मूलभूत अधिकार हे पहा अनुच्छेद 23 ते 24 या कलमाखाली येतो. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत राज्यपालांना काही प्रकरणामध्ये क्षमा करण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी कलम 161. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 या कलमाअंतर्गत राज्यपालांना काही प्रकरणामध्ये क्षमा करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात? तर ऑप्शन बी पहा कलम 143. तर भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 143 या कलमाअंतर्गत राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक 18. 42वी घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या उद्देशिकेत कोणते नवीन शब्द जोडले गेलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. तर 42वी घटनादुरुस्तीद्वारे पहा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे नवीन शब्द जोडले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी कलम 108. तर पहा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानाचा भाग 4A खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी मूलभूत कर्तव्य. तर पहा भारतीय संविधानाचा भाग 4A हे पहा मूलभूत कर्तव्ये यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21. राज्यासाठी महाधिवक्ता या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन डी पहा कलम 165. तर पहा राज्यासाठी महाधिवक्ता या पदाची तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 या कलमामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 22. घटनादुरुस्तीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे? तर ऑप्शन बी पहा, कलम 368. तर घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 या कलमामध्ये नमूद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. 61वी घटनादुरुस्तीद्वारे काय बदल करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन डी, मतदाराचे वय हे 21 वर्षावरून 18 वर्षे केले गेलेले आहे. हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? तर ते 61वी या घटनादुरुस्तीद्वारे बदल करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A मध्ये काय नमूद केले आहे जे 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की 6 ते 14 वर्षाच्या मुलासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे नमूद केलेले आहे जे 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर ऑप्शन सी पहा, कलम 360. तर आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद ही पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26. अनुच्छेद 32 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए पहा, भाग 1. तर अनुच्छेद 32 हे पहा भारतीय राज्यघटनेच्या भाग ए या भागाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 27 असा आहे, व्यक्तीचे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे संरक्षित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, कलम 21. तर पहा, व्यक्तीचे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 या कलमाद्वारे संरक्षित आहे. प्रश्न क्रमांक 28 असा आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371C मधील विशेष तरतुदी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, मणिपूर. तर पहा, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371C मधील विशेष तरतुदी मणिपूर या राज्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये संसदेने राज्याच्या सीमामध्ये बदल करण्याची किंवा नवीन राज्य निर्माण करण्याची शक्ती नमूद केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, कलम 3. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 या कलमामध्ये संसदेने राज्याच्या सीमामध्ये बदल करण्याची किंवा नवीन राज्य निर्माण करण्याची शक्ती ही नमूद केलेली आहे. कलम कोणते आहे? तर ते कलम 3 हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, कलम 356. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 या कलमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 31. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद हे GST कौन्सिलच्या निर्मितीसाठी तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, अनुच्छेद 269A. तर पहा, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 269A या अनुच्छेदामध्ये GST कौन्सिलच्या निर्मितीसाठी तरतूद केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. भारताचे नियंत्रक व महालेख परीक्षक या स्वायत्त संस्थेची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, कलम 148. तर पहा, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या स्वायत्त संस्थेची तरतूद ही कलम 148 या कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कातून वगळून कोणत्या कलमाअंतर्गत वैधानिक अधिकार बनवण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन डी, कलम 300A. तर पहा, मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कातून वगळून
ते पहा कलम 300A या कलमाअंतर्गत वैधानिक अधिकार बनवण्यात आला. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी कलम 280. तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 या कलमाद्वारे वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. केंद्र आणि राज्यादरम्यान प्रशासकीय संबंधित भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन डी कलम 256 ते 263. तर केंद्र आणि राज्यादरम्यान प्रशासकीय संबंध भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 256 ते 263 या कलमामध्ये नमूद आहेत.